दिवसाची सुरुवात येशूबरोबर. कधी कधी आपल्याला व्हॉट्सअपवर काही काही व्हिडिओ येतात आणि त्यामध्ये पूर्वीच्या दिवसाचे असे फोटो टाकलेले असतात आणि मग बॅकग्राऊंडला एखादं गाणं चालू असतं की जुने ते दिवस किती चांगले होते. ती सायकल, ती खेळणे, ते मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाणं, आई चुलीवर भाकरी करत आहे आणि सर्वजण गोल करून बसलेले आहेत आणि असे अनेक फोटो असतात. ते आपल्याला जुन्या काळामध्ये घेऊन जातात. त्या काळात अजून एक गोष्ट खूप चांगली होती, ती म्हणजे पत्र लिहिणं. पत्र लिहून एकमेकाची खुशाली कळवायची आहे. पत्राची वाट बघणं हे सुद्धा एक काहीतरी वेगळं भावना असायची. वडील मुलगा जर बाहेर कुठे शिकायला असेल त्याला मार्गदर्शन करण्यासाठी पत्र लिहायची. सासरी गेलेल्या मुलीला आई पत्र लिहून खुशाली कळवायची आणि अशा प्रकारे अनेक होतं. प्रेमपत्र किती लिहिली गेली आणि किती आतुरतेने त्याची वाट पाहिली जायची किंवा किती वेळात वेळ काढून ती लिहिली जायची. आणि आपण ज्यावेळेस बघतो की नव्या करारामध्ये पावलाने सुद्धा मंडळीला पत्र लिहिली आणि ती पत्र पावलाने मार्गदर्शन करण्यासाठी दिलेली आहेत. प्रत्येक गोष्टीचं मंडळांना त्यांनी त्याद्वारे मार्गदर्शन केलं. आजच्या तांत्रिक युगामध्ये पत्र लिहिणं हे खूप मागे पडलेलं आहे. पण कोणाला उत्तेजन देण्यासाठी मागे पडू नका, कोणाला मार्गदर्शन करण्यासाठी मागे पडू नका. उत्तेजन देण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी पत्र लिहिणंच आवश्यक नाही. असे अनेक प्रकार आहे ज्या तऱ्हेने आपण त्यांना आधार देऊ शकतो, धीर देऊ शकतो. की विचार करा की पाऊल ज्यावेळेस त्या मंडळांना पत्र लिहायचं त्यावेळेस त्यांना वाचताना किती बरं वाटत असेल आणि उत्तेजनाच्या देणाऱ्या शब्दांनी आत्मा जो आहे हा उल्हासित होतो, लोकांना बरं वाटतं. आम्ही वेळात वेळ काढून इतरांना उत्तेजन देण्यासाठी आणि आधार देण्यासाठी आम्ही अनेक मार्ग आपण शोधले पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानाचे दुसरे पत्र, ह्याचं 12वं वचन आहे. 2 जॉन and verse 12. मला तुम्हाला पुष्कळ लिहायचे होते, ते कागद आणि शाई ह्यांनी लिहावेसे वाटत नाही, तर तुम्हाकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो, म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.